नमस्कार. स्टडी विथ शीतलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण घेतलेले आहे हँडरायटिंग चॅलेंज, त्यामध्ये आहे डे 8. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण पाहणार आहोत आहे अक्षर. आहे अक्षर. आपल्याला व्यवस्थित येण्यासाठी किती स्ट्रोकची प्रॅक्टिस करावी लागते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हा झाला पहिला स्ट्रोक. या स्ट्रोकची प्रॅक्टिस पूर्ण आपल्याला करायची आहे. हा झाला पहिला स्ट्रोक. त्यानंतर झाला हा दुसरा स्ट्रोक. आपण ज्या पद्धतीने बघितला होता त्याचप्रमाणे आची पण प्रॅक्टिस करायची आहे. ते स्ट्रोक आहे सेम, फक्त एक काना काय जास्त आहे. त्यानंतर आहे आडवी रेष. या पद्धतीने मग होईल एक आडवी रेष द्यायची आणि एक काना द्यायचे, वर द्यायचे शिरो रेषा. त्यानंतर आपल्याला करायची आहे या पद्धतीने दोन काना आणि शिरोरेषा. या पद्धतीने आता येईल आपला हा अक्षर. हा झाला पहिला स्ट्रोक. दुसरा स्ट्रोक आडवी रेषा, मग आला काना. या पद्धतीने हा अक्षर आपल्याला बनतो. आणि हा अक्षराचा स्ट्रोक्स हे झाले अक्षराचे सर्व स्ट्रोक. या पद्धतीने आपल्याला सराव करायचा आहे. पूर्ण पेज आपल्याला या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. मग हे अक्षर काढायचे आहे. ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू त्याच पद्धतीने हे अक्षर सुधारण्यास मदत होईल. या प्रकारे ह्या अक्षराचे सराव करायचा आहे. एकदम अलगद हाताने हे अक्षर काढायचे आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीने आहे. हे झाला पहिला स्ट्रोक. त्यानंतर हे दुसरा स्ट्रोक. मग घ्यायचा आहे आडवी रेषा, मग झाले दोन काना. अत्यंत सुंदर अशा प्रकारे हा अक्षर आपल्याला दिसणार आहे. याचा सराव पण पूर्ण पेज आपल्याला करायचा आहे. या पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला हे अक्षर काढायचे आहे. आपण जितक्या मोठ्या प्रमाणात सराव करत जाऊ त्या प्रकारे आपले अक्षर सुधारतील. सराव केले नसेल तर आपले अक्षर सुधारणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहिलेले आहे अक्षर किती स्ट्रोकने बनते आणि कशा प्रकारे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.